नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024च्या उर्वरित पीक विम्याच्या वाटपासंदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, खरीप हंगाम 2023मध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि याच्याचकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून मध्यवर्ती असेल, सरसकट असेल किंवा 25% पीक विमा असेल, अशा सर्व माध्यमातून जवळजवळ 7,629 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. विमा कंपनीच्या माध्यमातून याची कॅल्क्युलेशन करून याची वाटप प्रक्रिया करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये जवळजवळ 5,469 कोटी रुपये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेले होते. याच्या व्यतिरिक्तसुद्धा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊनसुद्धा पीक विम्याचे वितरण करण्यात आलेले नव्हते आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात 110% जास्त नुकसान झालेली भरपाई राज्य शासनाने देणे अपेक्षित होतं आणि याकरिताच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे 1,927 कोटी रुपयाची मागणी केली होती आणि याच्याचमुळे राज्य शासनाने या निधीस मान्यता दिली होती आणि हा निधी आता राज्यातील 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित झालेला जिल्हा म्हणजे नाशिक जिल्ह्याला ही रक्कम जवळजवळ 656 कोटी रुपयाचा पीक रकमेच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. याचप्रमाणे दुसरा नुकसानग्रस्त जिल्हा म्हणजे जळगाव जिल्ह्यासाठी 470 कोटी रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 713 कोटी रुपये, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,66,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 27,73,00,000 रुपये, तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 58,90,00,000 रुपये एवढी रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत या 1,927 कोटी रुपयाचं या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरण करण्यात आलेले आहे. आता पीक विमा कंपन्याकडे हे पैसे आल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसानंतर याची वाटप प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे आणि दसऱ्यापूर्वी ही रक्कम पीक विम्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ही अशी महत्त्वाची अपडेट होती. धन्यवाद.